Question 6. Without using Pythagoras theorem, show that points A having coordinates 4, 4, B having coordinates 3, 5, and point C having coordinates -1 are the vertices of the right angle triangle. तर इथे आपल्याला पायथागोरसचा थेरम जो आहे, पायथागोरसचे प्रमेय न वापरता हे प्रूव्ह करायचे, शो करायचे की हे जे बिंदू आहेत A, B, C हे बिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे आपल्याला इथे शो करायचं आहे. तर आपल्याला माहिती की मल्टिप्लिकेशन ऑफ slope of two lines is equal to when equal to -1, then means that two lines are perpendicular to each other, and in right angle triangle measure of one angle is 90 degree. तर इथे आपल्याला माहिती की जर ह्या रेषा अशा जर समजा लंब असतील, परपेंडिक्युलर असतील, तर इथे हा 90 अंशाचा कोन होतो. आणि जर आपण ह्या रेषेचा स्लोप आणि ह्या रेषेचा स्लोप जर घेतला, तर समजा ह्या रेषेचा स्लोप आहे m1, ह्या रेषेचा स्लोप आहे m2, आणि ह्यांचा जर गुणाकार आपण जर केला तो किती येणार आहे, -1. तर इथे दोन रेषांचा स्लोप काढून आपल्याला त्यांचा गुणाकार करायचा, आणि तो -1 जर येत असेल तर ह्याचा अर्थ काय होणार आहे की ह्या रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत. म्हणजेच इथे जो होतोय कोन हा 90 अंशाचा आहे, 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण होणार आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. आणि हे जे 3 शिरोबिंदू आहेत, हे 3 शिरोबिंदू या काटकोन त्रिकोणाचे आहेत. गिवन are vertices of right angle triangle किंवा व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला हे प्रूव्ह करायचे. व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. मग तो ट्रायंगल असाही असेल किंवा असा असेल किंवा असा पण असेल, पण तो असा आहे, काटकोन त्रिकोण आहे, हे आपल्याला इथे शो करायचे. असा हा काटकोन त्रिकोण आहे, ABC असा हा त्रिकोण आहे, हे प्रूव्ह करायचे. तर इथे आपण आता आधी स्लोप काढू. स्लोप काढताना आपण दोन बिंदूंचा विचार करतो. कोणत्याही रेषेचा स्लोप काढायचा असेल तर आपल्याला दोन बिंदूंचा कोऑर्डिनेट्स माहित हवे. तर समजा हे B आणि हे C आहे, तर ह्या दोन्हींचे कोऑर्डिनेट्स माहित हवे, ह्या दोन्हींचे कोऑर्डिनेट्स माहित हवे, आणि A आणि C असे जर 3 रेषा असतील, ह्या तिन्हींचे कोऑर्डिनेट्स माहित असतील तर आपण स्लोप काढू शकतो. किंवा एकतर इन्क्लिनेशन माहित हवं. इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती, तर कोऑर्डिनेट्स वरून आपण स्लोप काढू. स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू n इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. तर हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलेचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता स्लोप ऑफ लाईन AB असं काढू आपण. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन AB आणि इथे इक्वल टू m1 म्हणू, इक्वल टू, तर इथे ह्याला y2 x2 y1 आणि x1 असं धरू आपण. मग y2 मायनस y1, 5 मायनस 4 and 3 मायनस 4, 3 मायनस 4 means 1 मायनस -1 means -1. मग हा जो स्लोप आलेला आहे m1 हा आहे -1. आता दुसऱ्या रेषेचा आपण स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन BC म्हणू. आता BC, लाईन BC, याला m2 धरू आपण. आता कोऑर्डिनेट्स आपल्याला B आणि C ह्या पॉइंट्सचे घ्यायचे आहेत. B आणि C चे कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला स्लोप काढायचा आहे लाईन BCचा. आता इथे याला आपण y2 घेऊ, इथे हे x2 धरू, y1 आणि हे x1. y2 मायनस y1 मीन्स -1 मायनस 5 डिवायडेड बाय -1 मायनस 3. -1 मायनस 3 मीन्स -6 डिवायडेड बाय -4 means 3 divided by 2. Therefore m2 is here 3 divided by 2. The slope of line AC, slope of line AC असा जर त्रिकोण असेल ABC, AB चा आपण काढलाय स्लोप, BC चा काढलाय, आता AC चा स्लोप काढायचा आहे. A आणि C चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित हवेत. आता इथे आपण m3 घेऊ. स्लोप ऑफ लाईन AC इज m3. आता परत y2 y1 चेंज होतील.
याला y2 धरू, x2 इथे y1 आणि x1, y2 मायनस y1 मीन्स -1 -4, -1 -4, -1 -4 इक्वल टू -5 डिवायडेड बाय -5 मीन्स 1, म्हणजे m3 इक्वल टू 1. तर आता आपण ह्या तिन्ही लाईन्सचे स्लोप काढलेले आहेत. तर कोणत्या दोन स्लोपचा गुणाकार हा -1 येतो ते बघायचंय. तर इथे हा -1 m1 आहे आणि m3 हा 1 आहे. याचा अर्थ ह्या दोन रेषा कशा आहेत, AB आणि AC ह्या कशा रेषा आहेत, परपेंडिक्युलर आहे. m1 इंटू m3 जर केलं आपण, m1 इंटू m3 म्हणजे -1 इंटू 1, ऋण 1 गुणिले 1 जर केलं तर ऋण 1 उत्तर येते. ह्याचा अर्थ ह्या दोन ज्या रेषा आहेत ह्यांच्या स्लोपचा जर गुणाकार ऋण 1 येत असेल त्याचा अर्थ ह्या दोन्ही रेषा एकमेकींना लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत. स्लोप ऑफ द लाईन AB इज -1. -1 into slope of the line AC is 1 is equal to -1. Therefore, line AB is perpendicular to line AC. मग जर आपण ही AB धरली, AB, तर याचा अर्थ AC AB परपेंडिक्युलर टू AC आहे. म्हणजे याचा अर्थ ए हा अँगल जो आहे, ए पाशी जो अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे मेजर अँगल BAC इक्वल टू 90 डिग्री, हा 90 डिग्रीचा आहे. आता B आणि C जर आपण याला असं लिहून घेतलं तर हा जो त्रिकोण होतो, हा त्रिकोण कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर ट्रायंगल BAC is right angle triangle. तर इथे ए पाशी कोण हा 90 डिग्रीचा होतोय. AB म्हणजेच BA इज परपेंडिक्युलर ऑन AC. ह्या रेषेवर हा परपेंडिक्युलर आहे. AB हा AC वर लंब आहे. कारण ह्या दोन्हींचे स्लोप जर आपण घेतले, स्लोप ऑफ AB म्हणजे ते m1 इंटू m3 आणि स्लोप ऑफ AC जर घेतला आणि ह्यांचा गुणाकार केला तर तो -1 येतो. ह्याचाच अर्थ काय होतो, जेव्हा असं जर येत असेल की दोन रेषेंचा स्लोप हा जर ह्यांचा गुणाकार जर आपण घेतला आणि तो ऋण 1 येत असेल, -1 येत असेल, त्याचा अर्थ त्या दोन्ही रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहे, लंब आहेत. तर ह्या दोन ज्या रेषा आहेत त्या एकमेकींना लंब आहेत. ह्या दोन रेषा परपेंडिक्युलर नाहीत, ह्या दोन रेषा परपेंडिक्युलर नाहीत, तर फक्त ह्या दोन रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. ह्याचा अर्थ काय होतो, ए पाशी 90 अंशाचा कोन तयार होतोय. ट्रायंगल BAC इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पण वाचन करताना आपण नेहमी ए मध्ये घेतो. जेव्हा आपल्याला काटकोन त्रिकोण वाचायचा असतो तेव्हा आपण काय करतो, जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो ते आपण शिरोबिंदूमध्ये लिहित असतो. म्हणजे BAC इज राईट अँगल ट्रायंगल.